शहामृग हा पक्षी आफ्रिकेच्या निरनिराळ्या भागात तसेच टर्की या देशाच्या रेताड वाळवंटी प्रदेशात, वर्षावनांमध्ये आणि मोकळ्या प्रदेशात आढळतो. मध्य पूर्वेकडील देशांत त्याची मोठ्या प्रमाणात शिकार झाल्यामुळे 20व्या शतकात तेथे त्याचे अस्तित्व संपुष्टात आले. सर्वात वेगाने पळणारा पक्षी आणि पक्ष्यांमध्ये सर्वात मोठे अंडे देणारा पक्षी अशीही त्याची वैशिष्ट्ये आहेत. भारतातील बिरबल साहनी इन्स्टिट्यूट या संस्थेने केलेल्या जीवाश्मांच्या संशोधनातून सुमारे 25,000 वर्षांपूर्वी भारतात शहामृग राहत असल्याचे आढळले आहे. आता मात्र भारतात तो आढळत नाही. शहामृगाच्या पूर्ण वाढलेल्या नराची उंची 2.1 ते 2.8 मीटर, मान व पाय लांब असल्यामुळे त्याचे डोके जमिनीपासून 2.8 मीटर उंचीवर असते. तसेच तो कोणत्याही दिशेला मान फिरवू शकत असल्याने भक्षकाची जाणीव त्याला दूरवरून होते. वजन 63 ते 150 किलोग्रॅम असते. शहामृगाचे डोके व मान खूपच लहान असून त्यावर तुरळक कोमल पिसे असतात. डोळे तपकिरी असून सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये ते मोठे असतात. डोळ्यांभोवती काळसर वलय असतात. पाय लांब व बळकट असतात. पायाच्या फटकाऱ्याने तो सिंहासारख्या प्राण्याला जायबंदी करू शकतो. पायाला 2 बोटे असतात, त्यांपैकी एक लहान व एक मोठे असते. मोठे बोट 39 ते 53 सेंटीमीटर लांब असते आणि त्यावर टोकदार नख असते. त्यांचा उपयोग तो शस्त्राप्रमाणे संरक्षणासाठी करतो. नर मादीपेक्षा आकारमानाने मोठा असतो व आकर्षक दिसतो. त्याच्या शरीरावर मऊ काळी पिसे व आखूड पंख असतात. शेपटीची पिसे पांढरी असतात. मादीचा रंग भुरकट अथवा फिकट तपकिरी असतो. शहामृग सर्वभक्षी आहे. तो बिया, गवत, झुडूप, पाने, फळे, फुले, कीटकांच्या अळ्या, टोळी खातो. तो रसाळ वनस्पती, वेली खात असल्याने बराच काळ पाण्याशिवाय राहू शकतो. म्हणून त्याला इंग्लिश भाषेत कॅमल बर्ड असेही म्हणतात. प्रजनन काळात व अवर्षण काळात शहामृग 5 ते 50 च्या थव्याने राहतात आणि अनेकदा ते झेब्रा, काळवीट यांच्यासोबत वावरतात. त्यांची दृष्टी व श्रवणशक्ती तीव्र असल्याने सिंहासारखे भक्षक प्राणी ते लांबून ओळखू शकतात आणि ते इतर प्राण्यांना भक्षक प्राण्यांपासून सावध करतात. साधारणपणे सकाळी व संध्याकाळी ते अधिक सक्रिय असतात. विश्रांती घेताना शहामृग मान व डोके जमिनीवर पसरून बसतो, त्यामुळे लांबून पाहणाऱ्यास एखादा मातीचा ढिगारा जमिनीवर असावा असे वाटते. संकटाची जाणीव झाल्यावर तो मोठ्याने आवाज करीत पळतो. त्याचा पळण्याचा वेग ताशी 70 किलोमीटर असू शकतो. एका ढांगेत तो 4 ते 5 मीटर अंतर पार करतो. कोंडी केल्यास तो जोरात धाक देतो. पंखांचा उपयोग तो पळताना तोल सांभाळण्यासाठी आणि वेग कमी जास्त करण्यासाठी करतो. शहामृगाचा प्रजनन काळ मार्च-एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत असतो. नराचे एका वेळी 5 ते 6 माद्यांवर वर्चस्व असते. पक्ष्यांमध्ये शहामृग व एमू यांना मिथुन इंद्रिया म्हणजे शेस नसते. प्रणयाराधनाच्या वेळी मादीला आकर्षित करण्यासाठी तो विशिष्ट आवाज काढतो व फुत्कारतो. नर सर्व माद्यांबरोबर मिलन करत असला तरी त्यातील एका मुख्य मादी बरोबर तो जोडीने राहतो. प्रत्येक मादी 6 ते 8 अंडी घालते. एका खड्यात 15 ते 60 अंडी आढळतात. अंडी उबवताना दुबळ्या मादीने घातलेली अंडी वेगळी केली जातात. अशा प्रकारे घरट्यात 20 अंडी ठेवली जातात. अंड्यांचा आकार 15 सेंटीमीटर लांब व 13 सेंटीमीटर रुंद असून वजन 1.4 किलोग्रॅम असते. माद्या दिवसा तर नर रात्री अंडी उबवितो. 40 दिवसानंतर पिले बाहेर येतात. काही तासांतच पिले मात्या पित्याबरोबर फिरू लागतात. 3-4 वर्षांत पिलांची वाढ पूर्ण होते. शहामृगाचा आयुकाल 40 ते 45 वर्षे असतो. 19व्या शतकाच्या सुरुवातीला शहामृगाच्या पिसांना मागणी वाढल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. शहामृगाच्या कातडीपासून बूट, पट्टे, पिशव्या, बटवे वस्तू तयार करतात. सध्या आफ्रिकेत त्यांच्या संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.